तर फुटीर खासदारांच्या जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरेंनी दौरा केला। पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर जोरदार आगपाखड केली, तर पक्षासोबत राहिलेल्यांच्या खांद्यावर त्यांनी नवीन जबाबदारी सोपवली। मात्र या दौऱ्यातून जे साध्य करायचं होतं ते उद्धव ठाकरेंनी खरंच साध्य केलंय का? या दौऱ्यानंतर फुटीर खासदारांच्या मतदारसंघातला शिवसैनिक आपल्यासोबत ठेवण्यामध्ये ठाकरे कितपत यशस्वी होणार? ठाकरे पितापुत्र महाराष्ट्र पिंजून काढणार की मातोश्रीमधूनच पक्ष कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार? या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आणि अक्षय भाटकर यांनी। बघूया। कायकांच्या नसा नसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते। त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे। गद्दारी स्वतःच्या आई बरोबर केले, गद्दारी शिवसेनेबरोबर केले, गद्दारी तुमच्या बरोबर केले। त्यांना आपण काय प्रेमाने डोक्यावरती घेतलं होतं, पण त्या लायकीची माणसं नाहीयेत, नव्हतीच। पण मला कुठे माहितीये की वाघाचं कातड पांघरलेला हा लांडगा होता, हे आता मला कळतंय। घरातून बाहेर न पडता मातोश्रीवर बसून उद्धव ठाकरे पक्ष हाकतात असा आरोप शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेते नेहमीच करतात। या आरोपाला महाविकास आघाडीतल्या काही मित्र पक्षांचं देखील अप्रत्यक्ष अनुमोदन मिळालेलं महाराष्ट्रानं अनुभवलंय। मात्र 6 खासदारांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्री बाहेर पडत फुटीर खासदारांच्या जिल्ह्यात सभा, मेळावे, बैठका यांचा षटकार ठोकलाय। शुक्रवारी यवतमाळ पासून सुरू झालेल्या या दौऱ्याची सोमवारी शिर्डीमध्ये सांगता झाली। मात्र या दौऱ्यातून उद्धव ठाकरेंना जे साध्य करायचं होतं ते साध्य झालंय का? या प्रश्नावर राजकीय विश्लेषकांकडून खल सुरू आहे। खासदार फुटले असले तरी पक्षाशी जोडला गेलेला तळागाळातला कार्यकर्ता आणि पदाधिकारी तुटता कामा नये याची खबरदारी घेणं क्रमप्राप्त होतं। म्हणून उद्धव ठाकरेंनी फुटीर 6 खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करून तिथल्या शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केलेला आहे। आता उद्धव ठाकरेंच्या या हाकेला ग्राउंड लेवलवरचा कार्यकर्ता कसा प्रतिसाद देतो यावर पक्षाची पुढील घोडदौड अवलंबून असणार आहे। विकास निधीसाठी शिंदेंच्या शिवसेनेत जात आहोत असं 6च्या 6 फुटीर खासदारांकडून दिलं जाणारं सामूहिक कारण। मात्र या खासदारांना खोटं पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न उद्धव ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्यामध्ये केला। वाघाचं कातड पांघरलेले लांडगे होते, कोल्हे होते, गाढवं होती, त्यांना आपण काय प्रेमाने डोक्यावरती घेतलं होतं, पण त्या लायकीची माणसं नाहीयेत, नव्हतीच। आणि जो परभणीचा इतिहास आहे, जो हिंगोलीचा इतिहास आहे, तोच मला परत इकडे पाहिजे। जो जो गेला तो संपला, तो या राजकारणातून बाद झाला म्हणजे पूर्ण बादच झाला, त्याला बादच करून टाकायचा। शिवसेनेनं आपला मूळचा आक्रमक स्वभाव सोडलेला नाही असा संदेश या निमित्तानं उद्धव ठाकरे यांना द्यायचा आहे। तो त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पद्धतीने दिला आहे। मग ते संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील किंवा स्थानिक पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी शिवसेना यापुढे आपल्या पद्धतीनं सगळ्या गद्दारांना उत्तर देईल, त्यांचा समाचार घेईल अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत। आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं आपला मूळ स्वभाव धर्म सोडलेला नाही। उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील दौरा संपण्याआधीच त्यांना यवतमाळमधील कार्यकर्त्यांनी धक्का दिला। उद्धव ठाकरेंची सभा होऊन काही तास लोटत नाही तोच 15 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। आम्ही स्वतःच्या मर्जीने दिले आहे आणि विकासाचा मुद्दा म्हटलं तर सत्ता असल्याशिवाय विकास होणार नाही। ग्रामीण भागातल्या निवडणुका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे, या उद्देशाने आम्ही सगळे राजीनामे आणि संजय भाऊ देशमुख यांच्या समर्थनामध्ये राजीनामे दिले। विकास होईल या उद्देशाने आम्ही राजीनामे दिले। यवतमाळमध्ये काही पदाधिकारी सोडून गेले किंवा अशा काही घटना घडल्या असतील, पण या गोष्टी घडत राहणार आहेत। उद्धव ठाकरे यांना धक्के देण्यासाठी विरोधकांच्याकडून अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणार आहेत। पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील, हे मुंबईतून सगळं महाराष्ट्राचं राजकारण करायला बघतायत आणि त्याचमुळे त्यांना त्याचा सगळीकडे फटका बसताना दिसतोय। खासदार सोडून गेल्यानंतर त्या जिल्ह्यातली पक्षाची धुरा आमदारांवर सोपवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलेला दिसतोय।
परभणीत खासदार संजय जाधवांनी खांद्यावर शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल पाटील यांच्या हाती कमान सोपवली आहे. तर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांनी पक्ष सोडल्यानंतर आमदार कैलास पाटील यांच्या खांद्यावर पक्ष आणि संघटना वाढीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे आणि तो सर करण्यासाठी ठाकरे पिता पुत्रांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागणार आहे. अक्षय भाटकरसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई.